शमिका, अगं काय झालं तुला? माई ऍक्च्युली सांगतो तिला बसवतो आधी. मध्ये अचानक चक्कर आली तिला. केअरफुल म्हणून मग डिरेक्टली घरीच घेऊन आलो. काही कळलं नाही मला काय करू. अरे देवा, अरे घुसमटायला झालं असेल तिला. हा शमिका, डॉक्टरांना बोलू का? नाही, त्याची गरज नाही. पोट गरज नाहीये शमिका, गरज आहे. काय बोलतेस तू? तू हलगर्जीपणा करू नकोस हा. आणि आज स्ट्रिक्टली दिवसभर फक्त आणि फक्त आराम करायचंस तू. ओके ओके, गुड. आणि ऑफिसचं टेन्शन नको घेऊ, मी करतो सगळं हँडल. देवांश प्लीज, आज तू इथे राहून काम करशील का? मला एकटीला खूप बोर होईल. अगं पण मीटिंग्स आहेत ना. मग आपण रिशेड्यूल करू ना. तू डिझाईनचं काम इथे राहून करूच शकतोस. प्लीज प्लीज. शमिका, असं करू नकोस. तुला आरामाची गरज आहे ना बाळा. देवांश इथे थांबले तर तू त्यांच्याशी गप्पाच मारत बसशील. त्यापेक्षा त्यांना ऑफिसला जाऊ दे आणि तू घरीच आराम कर. मला पटतंय माई तुमचं. माई करेक्ट बोलते. तुला आरामाची गरज आहे. शमिका, लाईटली घ्यायचं नाहीयेस तू. तुम्ही नका काळजी करू, मी आहे. जा तुम्ही ऑफिसला. हां, थँक्यू माई, थँक्यू सो मच. मी निघतो. चल, मी तुला ॲटलिस्ट आत तर सोडतो. चल ये, चल सर. सावकाश सावकाश. इकडेच ना? सावकाश. ओके, आता नीट आराम कर आणि ऑफिसचं टेन्शन घेऊ नको. चल, टेक केअर. बाय. देवांश, थँक्यू सो मच देवांश. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना, तू माझा सेव्हियर झालायस. प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या वल्नरेबल सिच्युएशन मधून तुम्हाला सावरत असतोस. यू हॅव नो आयडिया मला तुझी किती मदत होते. खरंच मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. आय एम रिअली हॅपी. थँक्यू सो मच. अमिता, मित्रांना असं सतत थँक्यू थँक्यू म्हणायचं नसतं. आरामाची गरज आहे तुला. आराम कर नीट. मी येतो. बाय. देवांश, मला कसं तरी होतंय. मला प्लीज वॉशरूम पर्यंत सोडतोस का? हा, चल ना, चल. ये. केअरफुल केअरफुल. शमिका, 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 काय होतंय तुला? तुला पाणी हवंय का? नाही, आय एम ओके. तू थोडा वेळ थांब ना, जाऊ नकोस. मी आलेच. ओके ओके ओके, मी आहे तुझा. मी आहे. मी काही लागलं तर कळ. शमिका, हा, ती वॉशरूमला गेली. डोंट वरी माई,
जरा आराम करेल ना तर बरं वाटेल तिला. शमिकाचं नशीब चांगलं म्हणून आज तुम्ही तिच्या बरोबर होतात. तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही मला. काय बोलताय माझे आभार वगैरे? शमिका मैत्रिणी माझी, आणि अशा वेळी मित्रच तर एकमेकांच्या कामी येतात ना. अरे मी अशी नुसती उभी काय राहिले. तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही काही नको. मग काही खायला आणू नाही का? नाही नाही सिरियसली सांगतोय, काहीच नको. आणि एक राग येणार नसेल तर विचारू का? विचारा ना. तुम्ही शमिकाला लहानपणापासून ओळखत असाल ना? हो म्हणजे अगदी ती जन्मल्यापासून. आय गेस तुम्हीच सांगू शकाल मला की ती अशी काय आहे ते. अशी म्हणजे? म्हणजे इनिशियली जेव्हा मी तिला भेटलो, जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, आणि आत्ता जेव्हा मी जॉब सुरू केला, तर इनिशियली मला ती खूप अशी डॅशिंग, खूप स्ट्रॉंग हेडेड, अशी ठामपणे निर्णय घेणारी वगैरे वाटली. आत्ता जेव्हा तिच्याबरोबर मैत्री झाली ना तर कळतं हे स्ट्रॉंगनेस वगैरे फक्त वरवरच आहे. आता ना कुठेतरी खूप घाबरली आहे ती. सतत तिला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत असते. आय मीन कधी रक्त बघितलं की, रस्ता क्रॉस करताना, गाडी ड्राईव्ह करताना काहीतरी होतं तिला. सो म्हणजे नक्की हा कसला ट्रॉमा आहे, असं काय घडलंय माहीत. देवांश मला माहीत नाही मी शमिकाबद्दल बोलणं कितपत योग्य आहे. डोंट वरी. सी आपल्यात जे काही बोलणं होईल ते फक्त आपल्यातच राहील. आणि कसं आहे ना, मित्र म्हणून तिला हा जो काही त्रास होतो ना तो बघितला की मला पण नाही छान वाटत. मला ना माही फक्त एवढं समजून घ्यायचंय की मी आणि सई मित्र म्हणून शमिकाला होणाऱ्या त्रासामधनं कसं बाहेर काढू शकतो, बस इतकंच. आणि सईंनी पण मला सांगितलं होतं शमिकाच्या एक्स पार्टनर बद्दल, पण माहिती नाही का मला असं फिलिंग आहे की तिला होणारा त्रास याच्या पण पलीकडच आहे. हो ना? खरं आहे देवांश, आमची शमिका वरवर बघता म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही म्हणालात तसं अशी डॅशिंग, कोणालाही न घाबरणारी अशीच वाटते. पण ती झाली तिची फक्त एक बाजू. खरं तर ती मनाने खूप हळवी आहे आणि एकटी सुद्धा. शमिका खूप लहान होती, अगदी 3-4 वर्षांची. तेव्हा तिच्या आईबाबांमध्ये बेबनाव सुरू झाला. लोक खूप भांडायचे, घरात आदळआपट करायचे. एवढीशी होती घाबरून जायची बिचारी. एकदा 3 जण कुठेतरी फिरायला निघाले होते, तर गाडीत आई बाबा कचा भांडले. भांडण विकोपाला गेलं. शमिकाच्या बाबांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ऍक्सिडेंट झाला. म्हणजे ऍक्सिडेंट किरकोळच होता, पण छोट्या शमिकाच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला. म्हणून तिला त्या दिवशी पण कारमध्ये जात असताना अचानक पॅनिक अटॅक आलेला. या सगळ्याच्यामुळेच तिच्या मनात अनेक गोष्टींच्या बद्दल भीती बसली. अगदी म्हणजे साधं तिच्याशी कोणी मोठ्या आवाजात बोललं तरी तिला ते सहन नाही होत. तिला त्रास होतो. मग तिचे आई बाबा? त्यांचं काय? त्यांची भांडणं दिवसेंदिवस वाढतच गेली. शमिका 6 वर्षांची होती तेव्हा त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना वाटलं असावं की नवरा बायकोचं नातं संपलं म्हणजे आई बापाचं पण संपलं.
घटस्फोटानंतर बाबा निघून गेले अमेरिकेला आणि आई त्या छोट्या शमिकाला माझ्याकडे सोपवून निघून गेली बँगलोरला. मीच वाढवलं तिला, खूप जपलं, अगदी तळहातावरच्या फोडासारखं. आय मीन स्वतःच्याच मुलाबरोबर इतकं घाण कोणी कसं वागू शकतं ना. नाही मग शमिका बोलायची त्यांच्याशी? सुरुवातीला आई यायची भेटायला मधून मधून आणि वडिलांशी फोनवर किंवा कम्प्युटरवरती बोलणं व्हायचं. पण शमिका जसजशी मोठी व्हायला लागली तस तसं तिनंच नाद सोडून दिला त्यांचा. आणि आता तर तिचा असा ठाम समज झालाय की ती कोणाच्याही जास्त जवळ गेली तर ती व्यक्ती तिला सोडून जाणारच. म्हणूनच ती अशी एकलकोंडी झाली. तिने मलाही कधी फार जवळ नाही येऊ दिला. तिचंच मन रंगायची, नाही तर एकटीच बसून राहायची अंधारात तासन तास. तिचा एकटेपणा दूर करण्याचा मी खूप वेळा प्रयत्न केला, पण मला ती उडवूनच लावायची. पण कॉलेजमध्ये होती ना तेव्हा तिला एक मित्र भेटला आणि तिचं जगच पालटून गेलं. आतापर्यंत न मिळालेली सोबत, प्रेम, आपुलकी सगळं तिला त्या मित्राच्या रूपाने मिळत होतं. पण तरी सुद्धा त्यावेळी माई, तू इथे काय करतेस? मी तुझ्यासाठी सूप घेऊन आले होते. ओके, तुला बरं वाटतं आता? या, आय एम ओके. तू निघू शकतोस आता. हा, मी निघतच होतो. चालेल, तू प्लीज रेस्ट करा शमिका. काळजी घे. नाही येतो. बाय, टेक केअर. बाय. काय सांगत होतीस देवांशला? नाही, काही नाही. म्हणजे त्याला तुझी काळजी वाटत होती ना, म्हणून मी फक्त. म्हणून फक्त काय? तू माझी अख्खी लाईफ स्टोरी त्याला सांगत होतीस. तुला कोणी हक्क दिला ग? नाही ग शमिका, असं बोलू नकोस. मी तुझ्या आईसारखी आहे ना. एक्झॅक्टली, आई सारखी आहेस, आई नाही आहेस. इनफॅक्ट तू आई असतीस ना तर मी तुला इतकं एंटरटेनही केलं नसतं. माई, तुला 1000 वेळा सांगितलंय मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही, तरी तू ऐकतच नाहीस. पुन्हा पुन्हा तेच करतेस. आता मी जर इथे वेळेवर आले नसते तर तू काय सांगणार होतीस देवांशला? हा, माझ्या कॉलेज मधलं पहिलं प्रेम मी स्वतःच्या हातून कसं घालवलं हे सांगणार होतीस? नाही ग नाही. ते सोड. मी देवांशला मगाशी बाहेर थांबायला सांगितलं तेव्हा तू मध्ये का पडलीस? माई, देवांश मला इथे हवा होता. तू का नाही त्याला थांबू दिलंस? इनफॅक्ट हे माझं घर आहे. इथे कोणी यायचं कोणी थांबायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. हे ठरवणारी तू कोण आहेस? बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते ग, म्हणून माझा सगळा आटापिटा असतो. तुझ्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. पण म्हणून तू देवांश काय? हा, देवांश काय? शमिका, तुलाही नीट माहितीये की देवांश तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून बघतो, पण तू त्याला. तुला काय करायचंय ग? इट इज नन ऑफ युअर बिझनेस, कळलं माई? जस्ट स्टे आउट ऑफ इट. शमिका, तू मला किती जवळचं मानतेस
हे मला नाही माहित, पण मी कायम तुझ्या भल्याचाच विचार केला आणि यापुढेही करत राहीन. आणि म्हणूनच तुझं कुठे चुकत असेल तर मी तुला हक्काने सांगेन. तुला खरं प्रेम आणि लग्नाचं सुख नाही मिळालं म्हणून तू दुसऱ्यांचं प्रेम ओरबाडून घेऊ शकत नाहीस ना. मला स्पष्ट दिसते की तू सई आणि देवांशमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस आणि हे अतिशय चुकीचं आहे शमिका. इनफ, जस्ट शट अप माई. खूप झालं, अति करतेस तू आता. तू माझ्यासाठी लहानपणापासून जे जे केलंयस ना त्या उपकारांची जाणीव म्हणून मी तुला आजवर घरात ठेवून घेतलंय, पण आज तू तुझे सगळे लिमिट्स क्रॉस केले. वी आर डन, इट्स डन नाव. मला ना तू माझ्या घरातही नकोयस. तुझा आणि माझा संबंध संपला. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर हो. शमिका, आता काय बोलतेस तू? ऐकू येत नाहीये? ऐकू येत नाहीये का तुला? माई, मी आता लहान नाहीये, त्यामुळे मला तुझी काहीही गरज उरली नाहीये. शमिका, जस्ट गेट आउट. शमिका, मला माहितीये तू हे सगळं रागाच्या भरात बोलतेस ना. इनफ, तू असं ऐकणार नाहीस. शमिका, घे ही बॅग आणि निघ इथून. शमिका, असं करू नको. निघ म्हटलं ना. बॅग उचल आणि निघ. शमिका, असं ऐकणार नाही. शमिका, शमिका, काय करतेस? निघ इथून. ऐक ना शमिका, प्लीज. जस्ट गेट आउट माई. सॉरी माई, तू माझ्याशी खूप घाण वागलीस, पण तू माझ्याकडे काही ऑप्शनच ठेवला नाहीस. माझं देवांशवर प्रेम आहे, तो माझा आहे माई. त्याला मिळवण्याच्या वाटेत कोणीही आलं, अगदी कोणीही, तरी मी त्याला सोडणार नाही. ऐक, सई, मला थँक्यू सो मच. खरंच खूप गरज होती कॉफीची. आज इतका हेक्टिक दिवस होता आणि इतकं काम होतं ऑफिसमध्ये. आय मीन अजून पण संपलं नाही हा काम, सुरूच आहे. थँक्यू पण कॉफीसाठी. वाव, नेहमीप्रमाणे एकदम टेस्टी झाली आहे. क्या बात आहे. काय करू मी? विचारू का देवांशला की आज ते शमिका मॅडमकडे का गेले होते म्हणून? नाही, नको. त्यांना आवडलं नाही तर
पण मला दिवसभर अस्वस्थ वाटते त्याचं काय? बायको आहे त्यांची, एवढा हक्क तर आहेच मला. मला कळतच नाही एवढे विचार काय येतात माझ्या डोक्यात. जाऊ दे, त्यापेक्षा बोलूनच टाकते. व्हायचे ते होईल, बस झालं आता. काय झालं? कुठे काय? उठलात का? इथेच बसून राहू दिवसभर? नाही तसं नाही, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. हॅलो, जरा करू. मला जरा महत्वाचं बोलायचंय. बोलूयात ना, बोलूयात. एक शमिकाला इम्पॉर्टंट फोन करतो, तेवढं झालं की बोलूयात. ओके, इम्पॉर्टंट. एकच मिनिट. अरे यार, कुठे गायब आहे? मला कळ. सो सॉरी. आय नो तुम्हाला बोलायचंय माझ्याशी, पण हे पण काम खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एका प्रोजेक्टसाठी ना उद्या एक फोटोशूट करायचं आहे आणि शमिका काही फोनच उचलत नाहीये. क्लायंटकडनं ब्रीफ आलंय, सगळ्या रिक्वायरमेंट द्यायच्या, 2 दिवसात सगळं काम संपवायचंय, प्रिंटिंग, होर्डिंग, एव्हरीथिंग. आणि हे कुठे गायब आहे काय माहिती. आता काय करू हेच कळत नाहीये मला. त्या तर घरीच असतील ना त्यांच्या? नाही म्हणजे तुम्ही सोडायला गेले होते ना त्यांना घरी सकाळी? हा, तो जरा वेगळाच किस्सा आहे. ऍक्च्युली आज काय झालं, आज साईट व्हिजिटसाठी निघालोच होतो तर तिला अचानक चक्कर आली आणि मग त्रास व्हायला लागला, म्हणून मग तिला घरी सोडून दिलं. अजून कशाचा त्रास होतो त्यांना? ऍक्च्युली या आला तुमच्या शमिकाचा फोन. एक मिनिट. शमिकाचा नाही आहे, कलिकचा फोन आहे, पराग. आलोच त्याच्याशी बोलून. आलोच. हा पराग, बोल. अरे नाही, मी ऍक्च्युली मॅमला मेल पाठवलंय, पण रोमॅन्स करतात लव्हबर्ड्स. ह्यांना सांगा कोणीतरी, पीडीए करण्याच्या आधी आजूबाजूला पण बघत जा जरा. नाही करा, बिंदास करा. पण ही अंजली पण बघा आता कशी चान्सवर डान्स करते. सई चला, रेडी झालोय मी. टिफिन द्या, उशीर होतोय मला. हे घ्या. मी देते ना. चला देवांश, निघूया आपण. काय? कुठे? काय चाललंय तुझं?